नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। SSC GD 2025 ची ही अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। एक तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। PET PST ची जे डेट आहे ते प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। जे ग्राउंडची जी आहे आणि जे मेडिकलची आहे ते डेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जी नोटीस व्हायरल होत आहे त्याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण जाणकारी आज इथे देणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही लास्ट पर्यंत बघून राहा आणि तुम्हाला अतिशय एक इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। SSC GD चे जे मुलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते खूप वाट पाहत होते फिजिकल डेटची, तर विद्यार्थी मित्रांनो हा जो नोटीस व्हायरल होत आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जी ऑफिशियल जे आलेलं आहे जे नोटीस व्हायरल होत आहे त्याच्याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो। यामध्ये तुम्ही बघू शकता, सर्वात पहिले इथे राईट साईडला इथे बघू शकता 4/6/2025 ला हे प्रसिद्ध झाले ते असं दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे काय लिहिलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। स्टाफ सिलेक्शन कमिशन, the PST PET events followed by the DV DME 10 RME of GD एक्झाम 2025 CAPF असं दिलेलं आहे। SSF रायफलमॅन इन आसाम सिपाई इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे डेट जी यांनी दिलेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता 28/7/2025 ऑनवर्ड्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला इथे डेट यांनी सांगितली आहे की 28/7/2025 ला हे तुमचं फिजिकल सुरू करतील। तर विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला सांगून देतो, हे जे नोटीस व्हायरल होत आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वात पहिले तर ते रिअल आहे या फेक आहे हे तुमच्या मनात राहील। तर हे जो नोटीस व्हायरल होता विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटीस आहे सर्वात पहिले मी सांगून देतो हे नोटीस फेक आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला सांगून देतो हे नोटीस फेक आहे, रिअल नाही, कारण शासनाने असा कोणत्याही प्रकारचा नोटीस प्रसिद्ध केलेला नाही। स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो हा नोटीस जे आहे तो एडिट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हा एडिट जो काल नोटीस आलेला होता त्या नोटीसवरून हा एडिट केलेला आहे। तिथे तुम्ही बघू शकता, तुम्ही SSCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ह्या डेटवर एक नोटीस प्रसिद्ध झालेला दिसेल। त्याला ज्यांनी पण एडिट केलं त्यांनी हा एडिट केला आणि हा व्हायरल होता विद्यार्थी मित्रांनो आता। आणि इथे जे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे इथे आपण क्लिक केल्यावर SSC कमिशन जेव्हा असं काही नोटीस पाठवते तर विद्यार्थी मित्रांनो ह्याची लिंक असते ते व्हॅलिड असते। हे लिंक फक्त एडिट करून इथे छपवलेली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता DME 10 त्याचबरोबर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट यांनी म्हणाले आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथे आतापर्यंत रिझल्ट लागायचा आहे आणि यांनी इथे म्हणाले की शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट। म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुमचं जे रिझल्ट आहे ते सर्वात पहिले शो होईल, त्यानंतर तुमची फिजिकलची डेट येईल विद्यार्थी मित्रांनो। हे नोटीस खूप व्हायरल होत होता, हे अतिशय इम्पॉर्टंट बातमी तुम्हाला अशी द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो, कारण खूपशे मुलं वाट पाहत आहेत फिजिकलची की सर फिजिकल कधी होणार, मेसेज करत होते फिजिकल कधी होणार आणि हे नोटीस सुद्धा व्हायरल होत्या विद्यार्थी मित्रांनो। तरी सांगून देतो हे तुम्हाला हे 100% फेक नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर कोणीही विश्वास करू नका। पण तुमचं फिजिकल तुम्ही सुरू ठेवा, कारण तुमचा रिझल्ट तुम्हाला 10 जून ते 12 जून पर्यंत तुम्हाला पाहायला भेटू शकते। आणि जर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट ह्या टाइम आला 10 ते 12 जूनला आलं तर तुमचं फिजिकल जुलै महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी घेता येऊ शकते। शायद ही डेट ह्या हप्त्यातली कोणतीही डेट असू शकते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही तुमचं फिजिकल सुरू ठेवा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।